नमस्कार, आप देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ कृति सिंह भदौरिया। महाराष्ट्र में चुनाव हो चुके हैं और मंत्रिमंडल का विस्तार भी हो चुका है, लेकिन मंत्री पद नहीं मिलने से छगन भुजबल बहुत नाराज दिखाई दे रहे हैं और साथ ही सभी कार्यकर्ताओं के मन में भी गुस्सा और निराशा है। आपको बता दें कि महाराष्ट्र में उप मुख्यमंत्री और मंत्री के पद पर छगन भुजबल रह चुके हैं, लेकिन ऐसे में सवाल ये उठता है कि क्या महायुति गठबंधन से बगावत करेंगे छगन भुजबल? इस पूरे मामले पर छगन भुजबल का क्या कुछ कहना है, सुनिए। शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे। कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्याच्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात। शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात। आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात। बाकी काय सगळे सांगत असतात, प्रत्येकालाच मंत्रिपद पाहिजे असतं। प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्याची चर्चा करेन। करताना जे आहे आपलं दुःख, आपली निराशा, आपली उद्विग्नता जी आहे ती प्रत्येकाच्या आपल्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडलं आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालं आहे गेल्या 5-6 महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्यासमोर मांडला आणि एकूण जे आहे ते आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत। तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू। परत उद्या महाराष्ट्राचे सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत, समर्थक आहेत, ओबीसीचे लोक आहेत, समता परिषदेचे लोक आहेत, हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत, त्या सगळ्यांशी चर्चा करून